मासे खाणाऱ्यांची सध्या गोची झालेली आहे, कारण मुंबईच्या बाजारांमध्ये मासे महागलेले आहेत। मी सध्या भाऊराव मच्छी मंडईमध्ये आहे, जी चेंबूर नाक्यावर आहे, आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता। आणि बरेच जे मासे ठेवण्यात आलेले आहेत, मग ते पापलेट असू द्या, सुरमई असू द्या किंवा जिताडा असू द्या, झिंगे असू द्या, या सगळ्यांचे दर जे ते वाढलेले आहेत। सुरमई जी आधी 1000 रुपये किलोने मिळत होती ती आता 1600 रुपये किलोवर पोहोचली आहे, तर पापलेट 1200 रुपये किलोने मिळायची ती आता 1800 रुपये किलो झाले। झिंगे जे आधी 400 रुपये होते ते आता 500 रुपये झाले। जिताडा आधी 700 रुपये होता, तो आता 1000 रुपये किलोने विकला जातोय। आपल्यासोबत मावशी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, मावशी काय नाव तुमचं? सुमन रमेश कोली। ताई सांगा की काय हे किती दर वाढलेले आहेत? आधी किती होते, आता किती आहेत? पहिला बांगडे आम्ही 200ला 5 विकायचो, आता 500ला 5। कस्टमर घेत नाही, आम्हाला उलट बोलतात। आता पहिला पापलेट ही 150 वाली 700-800 यायची, आता ती पापलेट 1500 1200। मोठी पापलेट 2000 रुपये किलो। गिराका कशी घेणार? सुरमई आहे आता, मोठी सुरमई तरी 2000 रुपये किलो होती, आता ती बंद झाली। आता येतो तो बाजार, छोटी सुरमई 1500 रुपये किलो आहे। जिताडा तिकडे आता पहिला 450-500 ने यायचा, आता 800-900 कधी 1000 बी येतो। झिंगे पहिला 400चा भाव होता, आता तिथूनच आम्हाला 500ची खरेदी येते। बोंबील स्वस्त आहेत का? माणूस सस्ता आहे, स्वस्त काय नाही। पहिला बोंबील 200ला वाटा, आता तिकडे 700 रुपये किलो। एक वाटा आम्हाला 500ला पडतो, कस्टमर नाही घेणार, उलट बोलते आम्हाला। धुक्यांचा पण काही परिणाम झाला? धुक्यांमुळे मासे 15 ते 20 नॉटिकल माईल लांब गेलेत असं पण समजतंय समुद्रात? तसं काय नाही, हे आपलं मुंबईचं कसं गव्हर्नमेंटचं ठरलेलंच आहे, 1 जूनला बंद मध्ये बंद। ती किती बी मच्छी येऊन दे, पण ते त्यांचा कानूनच आहे बंद करायचा। काही ग्राहक आहेत या ठिकाणी, मासे इतके महागले आहेत म्हणजे खायचे वांदे झालेत असं म्हणावं सर्वसामान्य मुंबईकरांचे। नक्कीच म्हणू शकतो, खायचे वांदे झालेत, भाव गगनाला भेटलेत, पण शेवटी कोकणी माणूस आहे तर मग घ्यावं लागतंच, थोडंफार तरी म्हणजे करावं लागतं काही ना काहीतरी। नक्कीच। आणि परवडतात, खिशाला परवडतं ते माशाला? तर अजिबात परवडत नाहीये, पण मावशी आहेत आपल्या ओळखीच्या, त्यामुळे थोडंफार। हा मावशी बोला काय? आता ही पापलेट एवढ्या दिवस 1500-1600चा भाव होता, आता याला भाव 2500। एक कस्टमर कसं येणार? आणि हा हलवा एवढ्या दिवस 500-700 रुपये किलो होता, आता याला भाव 1300 रुपये। कस्टमर आम्हाला येड्यात न करतात, मग आता आम्ही ताजी मच्छी आणू द्या। याचा उद्योगावर पण परिणाम होतो तुमच्या? परिणाम तर होतो धंद्यावर, 2 महिने आम्हाला त्याचे एवढे महागाचे माल आणून पैसे कवर बी नावत, पण ते आता काय आपला धंदा व्यवसाय म्हणून आणावं लागतं। आणि साधारण किती महिने ही परिस्थिती अशीच राहील? आता ही 2 महिने तर आहे, ते 2 महिने आमची नांदी पौर्णिमा झाली का आपला मुंबईचा बाजार चालू होतो, हा बाजार आम्हाला नाहीच परवडत। नक्कीच आपण पाहतोय की मासे महागलेले आहेत, पण जे कोकणस्थ आहेत ते ज्यांचं माशांवर प्रेम आहे ते विकत घेणारच असं म्हणतात। पण दुसरीकडे आपण पाहतोय की 2 महिने सध्या अशीच परिस्थिती राहील असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्यांची सध्या गोची झाली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।